पतंगीचा जीवघेणा खेळ असून एकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश. पाथर्डी गाव शिवारात राहत असणारा सोनू धोत्रे वय वर्ष 21 तरुणाचा गुजरातवरून आपल्या घरी पाथर्डी गाव येथे दुचाकीवरून येत असताना पतंगीचा गळ्यात मांजा अडकल्याने गळा चिरून जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाथर्डी शिवारात शोककळा पसरली आहे. या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली, मात्र त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी एकच तोफा फोडला. तसेच या संक्रांत सणाच्या दिवशी पतंग उडवण्याची बंदी आणण्याची देखील समाजातून सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता, त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय. मी सगळ्यांना विनंती करतोय, ज्यांच्याकडे नायलॉनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या, कारण की त्याच्यामुळे एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय. काही त्याचा गुन्हा नव्हता, तो गाडीवर त्याचा चालला होता आणि अचानक मांजा त्याच्या गळ्यामध्ये आला गाडी समोर. आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झालाय. मी नम्र विनंती करतो समाजकंटकांनो, तुम्ही हा मांजा फेका. सामाजिक कार्यकर्ता, शिवसैनिक. नाशिक शहरामध्ये वारंवार घटना घडत आहेत का मांज्यामुळे का कोणाचा गळा कापला जातोय, कोणाचा होठ कापला जातोय. मागच्याच हप्त्यामध्ये 75 ते 76% एका मुलाला पडले. तो आज त्याच्याने एका रुग्ण म्हणून तो दवाखान्यात दाखल आहे. आज दुसरी घटना म्हणजे तिसरी 8वी 9वी घटना आहे. आज तर हद्द झाली का एक मुलगा गुजरातहून त्याच्या घरी चालला होता. शेकडो किलोमीटरहून प्रवास करून तो नाशिकमध्ये पोहोचला. अक्षरशः 5-7 किलोमीटरवर त्याचं घर असताना अचानक मांजा त्याच्या गळ्यासमोर येतो, गाडी समोर येतो, त्याचा गळा कापला जातो आणि तो मृत्युमुखी पडतो. मी पोलिसांना आव्हान करतो का नाशिक शहरामध्ये जिथं जिथं पतंग उडवताना जत्थे दिसले का त्यांच्या चक्र्या चेक करा. त्या चक्र्यामध्ये जर मांजात जर नायलॉनचा असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा, त्यांच्यावर 302 सारखा गुन्हा दाखल करा. कारण की ह्या खुनाचा जबाबदार कोण? हा मुलगा मृत्युमुखी पडला, त्याच्या घरच्यांना प्रश्न पडला आहे का मी माझ्या मुलाचा न्याय तरी कोणाकडे मागू, कारण की तो पतंगीचा मांजा वरतून आला, त्याच्या गळ्यात लटकला. पण याच्यामध्ये जो विकणारा आहे तो दोषी आहे आणि तो उडवणारा तो दोषी आहे. मी पोलिसांना आवाहन करतो का नाशिक शहरामध्ये जिथं पतंग उडवत असतील त्या पतंगीच्या जत्थ्याच्या पैसे जायचं, त्याची चक्री चेक करायची आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. आज जो युवक मय झाला त्याचं नाव काय? सोनू धोत्रे म्हणून एक 23 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं लग्न 2 महिन्यावर लग्न आहे मे मध्ये त्याचं. आज त्याच्या ह्या महिन्यामध्ये 13 तारखेला लग्न आहे. आज तो मरण पावतोय. याचा कुठेतरी दुर्दैवी अंत झालाय. याचा कुठेतरी न्याय भेटला पाहिजे फॅमिलीला, असे आम्ही आवाहन करतो. खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ. आज ही चैनल को सब्सक्राइब करें. विज्ञापन देने के लिए संपर्क करें.